मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। वन विभागातील भ्रष्टाचाराचा कळस, नातेवाईकांनी अन्य व्यक्तीच्या नावे केले आरटीजीएस। राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना व इतर योजना अंतर्गत विविध कामासह वृक्ष लागवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची मारेगाव वार्ताने पोलखोल केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे येते। मारेगाव वन विभागातील वनाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक आणि हितसंबंधी व्यक्ती यांच्या नावाने आरटीजीएसने पैसे मारल्याचे समोर आले। आरटीजीएसने पैसे लाटलेत। मारेगाव वन परिक्षेत्राअंतर्गत वृक्षारोपणाच्या मोहिमेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची बातमी पुराव्यानिशी दिली होती। त्यानंतर आता या भ्रष्टाचारात भर घालणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मारेगाव वन विभागात वनाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक आणि हितसंबंधी यांच्या नावाने आरटीजीएसने पैसे लाटल्याची धक्कादायक माहिती मारेगाव वार्ताच्या हाती लागली आहे। बोटोनी, खंडणी, वडकी बरोबरच मारेगाव, राळेगाव, राऊंडमध्ये 5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करून बोगस कामगार दाखवून विविध कामे व वृक्ष लागवड दाखवून वनाधिकाऱ्यांनी लाखो करोडो रुपये लाटल्याची बातमी मारेगाव वार्ताने दिली होती। या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर सह कर्मचाऱ्यांवर कारवाई करून निलंबन करा अशी मागणी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन मेश्राम यांनी केली आहे। खड्डे खोदाई केल्याबद्दल मजुरांना आरटीजीएसने पैसे मारून कागदोपत्री दाखवलं आहे, पण याच लिस्टमध्ये वनाधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि हितसंबंधी लोक असल्याचं हाती लागलंय। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। Yeah.